महिला मेळावा पण शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मी घेतला आणि त्याच्यामध्ये मुख्यतः लाडक्या बहिणीचा सन्मान आणि त्यांच्या विकास आणि सक्षमीकरणासाठी काही पुढील कार्यक्रम असे त्याच्यामध्ये मांडले मी आणि त्याचं मी जास्त तपशीलवार घेत नाही कारण हे आपलं शासकीय व्यासपीठ आहे. परंतु धाराशिव या ठिकाणी महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तूंच्यासाठी त्यांची विक्री व्हावी, महिला बचत गटाने केलेल्या उत्पादनांची त्यांना बाजारपेठ मिळावी, त्यांचं त्या बाबतीमध्ये साखळी एक उत्पादन तयार केलेल्याची साखळी एक तयार व्हावी मुंबईपर्यंत, या दृष्टिकोनातून मी एक बचत गट भवन इथे उभारण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव देणार आहे आणि धाराशिवच्या नगरपालिकेशी बोलून तिथे बचत गट भवन उभारण्यासाठी 25 लाख रुपये माझ्या आमदार निधीतून मी जाहीर केलेले आहे आणि तिथे जे इथे सुरत साळुंखे यांच्यावरती एक जबाबदारी टाकलेली आहे की तिथे जमीन जर का मिळाली तर ती अर्थातच बचत गट भवनाच्याच मालकीची असेल, त्याच्यासाठी हा आमदार निधीचा उपयोग होऊ शकतो. हा सहा विषय आजच्या बैठकीमध्ये शासकीय बैठक झाली त्याच्यामध्ये चर्चा झालेली आहे. एक पहिलं म्हणजे धाराशिवमध्ये कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे त्या संदर्भामध्ये मी आढावा घेतला. त्यामध्ये 60% पोलीस पाटलांची पदं भरली गेलेली आहे, बाकीची 40% पोलीस पाटलांची पदं जी आहेत ती भरण्याची प्रक्रिया चालू आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रशासनिक अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासन आणि पोलिसांनी प्रयत्न केलेले आहेत. दुसरं म्हणजे एप्रिल-मे महिन्यामध्ये बालविवाह मोठ्या प्रमाणामध्ये होतात, तर बालविवाह थांबवण्याच्या दृष्टिकोनातून गावातल्या समाजाने तर स्वतः ते सहकार्य करतातच, आशा वर्कर्स अंगणवाडी वर्कर्स कळवतात, परंतु पोलीस पाटील जे आहेत त्यांनाही या संदर्भामध्ये अधिक जागृत करण्यासाठी त्यांच्यासाठी एक कार्यक्रम खास करून कायदेशीर माहितीचा हा घ्यावा आणि त्यांनी बालविवाह त्याच्यातून मुलींची होणारी अपहरणं आणि गाव पातळीवरती आणि तालुक्यामध्ये सगळीकडे जी अनेक पदार्थाचा वेगळा वाढतो आहे त्याबद्दल जागृती करण्यासाठी त्यांची तयारी की जेणेकरून सगळीकडे हे कामाला गती येऊ शकेल. याकडे बरेच मुद्दे झालेले आहेत, परंतु एक पाणी टंचाईच्या संदर्भात परिस्थिती पाहिली तर आताची पाण्याची स्थिती त्याची आकडेवारी पण याच्याकडे आहे जिल्हा प्रशासनामुळे, तुम्हाला लागली तर ती त्याची प्रत आपल्याला देता येईल. आणि आताच्या घडीला खूप गंभीर टंचाई नाही आहे, परंतु त्याच्याबद्दलची काय परिस्थिती आहे त्या गावाचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात येतील. रोजगार हमी योजनेवरती 18,000 मजूर काम करत आहेत आणि ते 18,000 मजूर जे आहेत त्यांच्यासाठी EGS आराखड्यानुसार काम चाललेलं आहे. त्या 18,000 मजुरांच्याकडून वेगवेगळी कामं जी करून घेतली जात आहेत, तर त्या ठिकाणी काही वेळेला असंही दिसतं की लहान मुलं असतात, महिला येतात त्यांना घेऊन, तर त्यांना सांभाळण्याची व्यवस्था सुद्धा करावी असं रोजगार हमी योजनेच्या कायद्यात म्हटलेलं आहे. तर तसे निर्देश दिलेले आहेत आणि त्यानुसार त्यांनी दखल घेतलेली आहे. अजून एक मुद्दा असा आहे म्हणजे आपल्या भागामध्ये भूकंपग्रस्त काही गावं होती आणि तिथे सगळीकडे वनीकरणाच्या संदर्भात चालना देण्याच्यासाठी काम करावं असे मी निर्देश दिलेले होते आणि 3/11/93च्या परिपत्रकानुसार महसूल वन विभागाच्या नुसार त्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील उमरग्यात 10 आणि लोहारा तालुक्यातील वर्गवारीच्या एकूण 26 गावातून त्याच्यासाठी सुद्धा DPCतून पैसे उपलब्ध करून द्यावे अशा प्रकारचे विभाग यांना सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करून घेणार आहे. या सगळ्या मुद्द्यांच्या बरोबर तुळजापूरची आजची सकाळची बैठक अतिशय समाधानकारक झाली. ही सगळं पुनरावृत्ती करत नाही, परंतु चांगल्या प्रकारे लोकांचा सहभाग घेऊन हा कार्यक्रम राबवावा आणि लोकांच्या ज्या हरकती येतील त्या हरकतींवरती उत्तरं घेऊन त्या हरकतींच्या बद्दलचं शंका निरसन करून मग त्याचं परिपूर्ती करावी अशा प्रकारे ही सूचना दिलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर मी लातूरला जाणार आहे. लातूरमध्ये जिल्ह्यामध्ये अशीच आढावा बैठक होईल आणि उदगीरला जाऊन डोळ्यांचे चिरंजीव देवप्रिया डोळे यांचं निधन झालं आहे महिन्याभरापूर्वी, त्यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहे आणि बाकीचे काही सामाजिक कार्यक्रम करून महाराष्ट्रामध्ये दर महिन्यामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये असा आढावा घ्यायचा असं मी संकल्प घेतलेला आहे. आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला सुचवलेलं होतं की तुम्ही सगळीकडे दौरा करा. मी दौरे स्वतः करतच असते, आपल्याला माहिती आहे. आणि यावेळेच्या दौऱ्याच्या स्वरूपामध्ये
एक या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींबरोबर एका घटनेने मला विशेष खेद झाला की एका महिलेने तिच्या मुलीला शिकायला मिळत नाही आहे म्हणून माता आणि मुलगी दोघींनी गळफासावर दोरी लावून घेतलेली आत्महत्या केलेली आहे. तर मी त्याच्याबद्दल पोलिसांशी बोललेली आहे. त्या संबंधित महिलेनी स्वतःचं व्यथा व्यक्त केलेली आहे. तिला त्रास होत होता कौटुंबिक आणि त्या मुलीला पण त्रास होत होता कौटुंबिक सासरवरून आणि वडिलांकडून, त्याच्यामुळे त्या आत्महत्या झालेल्या आहे. तर मी इथे आज प्रशासनाला सुचवलेलं आहे की शेतकरी असो इतर समाज असो, शून्य आत्महत्या जिल्हा असणारा जिल्हा अशा प्रकारने एक मोहीम हाती घ्यावी आणि त्यासाठी महिला बाल विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि बाकीचे सगळे घटक यांनी मिळून असे जे अडचणीत असणारे लोक आहेत त्यांना मदत करणारी यंत्रणा उभं करण्यासाठी प्रयत्न करावा. आणि हेच आव्हान माझं सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना सुद्धा आहे. आतापर्यंत मी जेव्हा जात होते तर एक घटना घेऊन त्या निमित्ताने मांडत होते. आता जे काही शासन काम करतंय त्याच्यामध्ये अधिक सकारात्मक आणि सार्वत्रिक आणि व्यापक सकारात्मक प्रयोग करावे असा माझा प्रयत्न आहे. मला डॉक्टर शुभांगी अंकारी आणि त्यांचे सहकारी भेटून गेले. जानकी रुग्णालयाच्या तर्फे ते अणदूरला काम करतात. त्यांनी असं सांगितलं की 60 गावांमध्ये गेल्या 3 वर्षामध्ये आत्महत्या झालेली नाही, कारण त्यांनी शेतकऱ्यांबद्दल भरपूर कार्यक्रम घेतलेले. तर असे जे सकारात्मक कार्यक्रम आहे त्याचं सार्वत्रिकरण करावं असा माझा त्याच्यामध्ये हेतू आहे. एक उदाहरण घ्यायचं आणि त्यातून कोण दोषी आहे याच्यापुरतं जाण्यापेक्षा एकूण व्यवस्था बदलण्याचा कार्यक्रम एकदम शक्य नसल्या गोष्टी सगळ्या म्हणून करता येते. तर धन्यवाद, आभारी आहे. शासनाच्या इथे अखत्यारीत ही शासकीय कार्यालयात मीटिंग होती आणि मी उपसभापती म्हणून या ठिकाणी आलेली आहे. मी शिवसेना नेताही आहे, परंतु वैयक्तिक टीका मी कोणावरही करणार नाही आहे. वैयक्तिक प्रश्न विचारायचा तुमचा अधिकार आहे. माझं काही म्हणणं एक त्याला धाराशिव जिल्ह्यातल्या अनेक मुलींचं आणि महिलांचं मागच्या काळामध्ये मिसिंग झालेलं आहे. तर त्याचं कुठं ट्रेसिंग होत नाही आहे. तर अशा मागच्या 2-3 वर्षामध्ये ज्या घटना आहेत तर त्याच्या संदर्भात पण पोलिसांचं काही सकारात्मक दिसत नाही. त्याच्या संदर्भात काम सरकार म्हणून कुठं दिसत नाही. हा विषय घेतला होता या बैठकीमध्ये आणि त्या बैठकीमध्ये पोलिसांनी सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणात म्हणजे 80% जास्त मुली परत त्यांनी त्यांच्या कुटुंबियांकडे दिलेल्या आहेत. मी SP ना सांगते त्याची माहिती, मुलींची माहिती नाही परंतु त्यांनी काय मुली आकडेवारी ट्रॅफिकिंग तुम्हाला मिळू शकते. ट्रॅफिकिंग झालेलं नाही आहे. जेव्हा त्या घरी परत आल्या याचा अर्थ असा आहे की त्या स्वइच्छेने गेल्या नव्हत्या, त्या कुठे ना कुठे दिशाभूल करून गेलेल्या होत्या आणि आल्यावरती त्यांच्याकडून सगळी माहिती घेतलेली आहे. त्याला मिसिंग म्हणतो आपण, अपहरण अनेक कारणांनी होतं. पण त्याचबरोबर जेव्हा ते स्वतः निघून जातात तर त्यावेळेला कौटुंबिक तंटाही कारण असू शकतात, काही नाराजी असू शकते. त्यामुळे सरसकट प्रत्येक मुलीचं ट्रॅफिकिंग झालं आहे की नाही त्याच्यावरती पोलीस तुम्हाला सांगू शकतील. पण कायदेशीर भाषेत त्याला ट्रॅफिकिंग म्हणतात मिसिंग म्हणून. मग त्याच्यात आज मी ड्रगच्या संदर्भात ज्या चर्चा केली त्याच्यात मी सांगितलं आहे की कुठेही तुम्हाला या अंमली पदार्थाच्या संदर्भात कुठेही तुम्हाला शस्त्रास्त्र किंवा महिला मुली यांचं शोषण याचा काही संबंध दिसला तर अधिक गंभीर गुन्हा असल्यामुळे या सर्व गुन्ह्यांच्या मध्ये काही एकत्र लागेदोरे आहेत का ते तुम्ही तपासून बघा असं त्यांना ऑलरेडी सुचवलेलं आहे. पण पोलिसांच्याकडून तुम्हाला माहिती मिळाली नसेल तर तुम्ही गेल्या 3 वर्षापासून चालू आहे मॅडम हे प्रकरण आणि ज्यावेळेस लोकांनी उठाव केला त्यावेळेस पोलिसांना माहिती झालं नेमकं काय प्रकरण आहे. आता प्रश्न असा आहे की पोलिसांच्याकडून जी काही माहिती आलेली आहे आणि आता आरोपी सगळे फायनल केलेले आहेत. शेवटी एखादा गुन्हा उघडकीला कधी यायला पाहिजे कधी नाही या संदर्भामध्ये काही त्याचं अनेक वेळेला आम्हाला जर त्या गुन्ह्याची माहिती असते तर आम्ही लक्ष देत नसतो. त्याच्या पलीकडे मी तुम्हाला याच्यामध्ये काय सांगणं अपेक्षित नाही. राज्यामध्ये मागच्या काही वर्षामध्ये महिला अत्याचाराचं प्रमाण वाढतं आहे. ती आकडेवारी समोर येते. तुम्ही पण बऱ्याच वेळा त्यावर बोलला. कायद्याचा का पोलिसांचा भाग कमी झाला आहे? आता मला मी पण 23 वर्ष झाली आता विधान परिषदेत आहे आणि 2 टर्म्समध्ये आर पाटील, एका अल्पकाळ जयंतराव पाटील आणि 2 टर्म्समध्ये देवेंद्र फडणवीस या गृहमंत्र्यांच्या बरोबर मला अनुभव सगळ्या कामाचा आहे. एक असं दिसतं की दरवर्षी
किती लाख लोकसंख्येच्या मागे किती गुन्हे नोंदवले जातात ही एक आकडेवारी असते. त्याच्यातून अत्याचाराचं प्रमाण NCRBचा रिपोर्ट स्पष्ट येतो. तुम्ही पण NCRBचा आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा अहवाल पाहत असाल. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक जो आहे तो 5वा आहे. त्याच्यात लोक तक्रार द्यायला समोर येतात म्हणून तक्रारी नोंदवल्या जातात. काही वेळेला गुन्हे घडतात पण ते नोंदवलेले नसतात. त्यामुळे अशा निष्कर्षाप्रत येणं की गुन्हे वाढलेले आहेत, गुन्हे नोंदवणं वाढलं आहे, पण दोषसिद्धीचं प्रमाण जे आहे ते कन्व्हिक्शन रेट तो सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये मला स्वतःला चांगलं आठवतं आहे 2008, 9, 10 4% होता. 4% म्हणजे 96 गुन्ह्यांवर सुटत होतं. आणि सामाजिक गुन्ह्यांच्या मधलं कन्व्हिक्शन रेट 2.5% होतं. तो आता आपण सगळ्या ओव्हरऑल दोषसिद्धीचं प्रमाण जे आहे ते 40-42% पोहोचलेलो आहोत फडणवीस साहेबांच्या कारकिर्दीमध्ये खास करून. आणि त्यांनी 2014 ते 19 काम केलं. 19 नंतर 2 वर्ष कोविडच्या काळामध्ये सगळे घरातच होते लॉकडाऊनमध्ये, त्यामुळे अपहरण वगैरे करण्याचा प्रश्नच नव्हता त्यावेळेला. नंतरच्या काळामध्ये आता परत फडणवीस साहेबांनी सूत्र हातात घेतली. मधल्या काळात शिंदे साहेबांनी सुद्धा दोषसिद्धीचं प्रमाण त्यांच्या काळात सुद्धा वाढलेलं आहे. आणि हे जे सामाजिक आणि अन्य गुन्हे आहेत अपहरणाचे त्याचं प्रमाण 4%वरून जवळजवळ 16% गेले. त्यामुळे अजून ते 99% जावं अशी माझी अपेक्षा आहे. परंतु गुन्हे वाढत राहिले परंतु दोषसिद्धीचं प्रमाणच वाढलं नाही तर मग आपण त्याला गृह विभागाचं फेल्युअर म्हणू शकतो. पण दोषसिद्धी वाढते आहे. अनेक घटनांच्यामध्ये निकाल व्यवस्थित लागलेले आहेत. तुमच्याच म्हणजे तर मी त्या व्यक्तीचं नाव सांगणार नाही, पण जिल्ह्यातली एक व्यक्ती होती तिला काही लोकांनी फसवलेलं होतं. ती व्यक्ती आता न्याय मिळाला तिला, ती एका शहरामध्ये मोठ्या शहरामध्ये वकिली करते. आणि ज्यावेळेला आरक्षणाचं विधेयक आलं त्यावेळेला ती सांगितलं की आमच्यासारख्या महिलांचा आत्मविश्वास वाढलेला आहे की आम्ही आता सुद्धा आमदार खासदार होऊ शकतो. त्यामुळे टाइम्स आर चेंजिंग. इतकं ते आहे तसं आहे असं मला वाटत. म्हणजे गृह विभागाचं कामकाज किंवा त्यांचं समाधान काय मला असं वाटतं माझ्या तोंडी तुम्ही वाक्य अशी काही घालण्याचं करणार नाही. एवढे तुम्ही परिपक्व आहात मी असं बोलले नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही संयम पाळला पाहिजे. मी पण संयम पाळतो. मी असं सांगितलं की दोषसिद्धीचं प्रमाण वाढलं याचा अर्थ कुठलंही काम ज्याला आपण म्हणू परिपक्व किंवा 100% असतं असं आपण म्हणू शकत नाही. काही गोष्टींची आव्हानं असतात समाजामध्ये. बीडच्या प्रकरणात म्हणजे पोलीस संबंधित आरोपीला पकडू शकले नाही आणि ते स्वतःहून हजर झाले. याकडे कसं बघता म्हणजे गृह विभागाचं काय फेल्युअर आहे का काय? काही दिवसांनी कळेल मला ते सांगणार. बीडमध्ये फार वेगवेगळ्या स्वरूपाच्या गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत आणि आता ते न्यायप्रविष्ट. अशा वेळेला मी बोललो एकदम योग्य नाही. वडिलांच्या हयातीनंतर महिलांना वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये दुर्लक्षित केले गेले. तर आपण एक जबाबदार राज्याचे प्रमुख म्हणून कसं पाहतात यावर आपण काय भाष्य केलं? प्रॉपर्टीमध्ये ओव्हरऑल नाही अहो हिंदू सक्सेशन ऍक्टनुसार 2006 मध्ये तो बदलला गेला आणि बदलला गेल्यानंतर आता जरी भाऊ नसला तरी सुद्धा मुलींना विवाहित असल्या तरी संपत्तीत वाटा मिळतो. आणि प्लस त्याच्या खेरीज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 94 साली महिला धोरण आलं त्यावेळेला सुद्धा 94 पासून मुलींना संपत्तीमध्ये वाटा आधीच मिळायला लागला होता 2006च्या हिंदू सक्सेशन ऍक्टच्या अगोदर. आता मुस्लिम महिला किंवा ख्रिश्चन महिला यांना संपत्तीत वाटा मिळण्यासाठी जर का काही व्हायचं असेल तर कॉमन सिव्हिल कोड आलं पाहिजे नियमनाची. त्यामुळे मुलींना न्याय मिळाला पाहिजे. अगदी बरोबर मला पूर्ण मान्य आहे तुमचं म्हणणं. पण त्याच्यासाठी हिंदू सक्सेशन ऍक्टप्रमाणे किंवा वेगळ्या काही त्यांच्या ऍक्टच्यामध्ये सोयी असतील त्याप्रमाणे समान नागरी कायदा झाला तर मुलींना संपत्तीत वाटा मिळू शकते. वक्फचं जे बिल आलं ते जिनांना लाजवेल असं बिल आहे असं टीका उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांच्यावर केलेली. त्या बिलाबद्दल तुम्ही कसं? नाही बिलाबद्दल माझं मत सांगते. बाकी त्यांच्याबद्दल काही मी बोलणार नाही. तर कारण खूप जुवारी लागतं ते काही त्यामुळे मी बोलत नाही त्याच्यावरती. तेव्हा वक्फ बोर्डाचा विषय मी स्वतः पण हाताळला होता. मी लक्षवेधी लावली मगाशी भाषणात सांगितलं. मुस्लिम समाजाशी संबंधित अशा ज्या जमिनी आहेत आणि सांपत्तिक प्रॉपर्टी ज्या सगळ्या आहेत त्या संदर्भामधला हा महत्त्वाचा कायदा होता आणि तो 2015 मध्ये एकदा बदलला गेला. त्याला शहा साहेबांनी सांगितलं आणि आता तो बदलणं भाग पडलं. त्याच्यामध्ये एक काय घडलं की वक्फचे कायदे जे होते त्याच्यामध्ये संपत्ती आणखी त्यांचं कार्यपद्धत याच्यामध्ये वक्फ पहिला शब्द
खास कुठे नोंदवला गेला तर शहाबानो केस या 1984 मध्ये ज्या वेळेला पोल्ट्रीचा कायद्यानुसार पोल्ट्री नाकारली गेली आणि त्याच्यामध्ये मुस्लिम महिला संरक्षण कायदा करण्यात आला आणि त्या कायद्याच्या मध्ये तो कायदा लोकसभेने बहुमताने मंजूर केला आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जर का तिला नवरा पोल्ट्री देणार नाही तर तिचा निर्वाह कसा होणार. तर त्याच्यावर तिथे उल्लेख असा आला की वक्फ कायद्यानुसार तिला पैसे दिले जातात. हे ज्या वेळेला मी 2002 मध्ये मी आमदार झाले, माझ्याकडे काही मराठवाड्याच्या केसेस आल्या ज्याच्यामध्ये जमिनीच्या मूळ किमती जेवढ्या दाखवायला पाहिजे त्याच्याऐवजी एक अत्यंत कमी किंमत दाखवून त्याच्यापेक्षा जास्त किमतीने त्या जमिनी विकल्या गेल्या. अशा प्रकारच्या माझ्याकडे ते लक्षवेधी लागले. त्यावेळेला मी चौकशी करायला लागले की कुठल्या तरी वक्फ बोर्डाने एका तरी मुस्लिम महिलेला पोटगी दिली आहे का. कारण का की ज्या कायद्याचा उपयोग करून सगळ्या मुस्लिम महिलांचा पोटगीचा अधिकार नाकारला गेला आणि वक्फचे बोर्ड देतील पैसे असं सांगितलं गेलं, तर मग वक्फच्या बोर्डाने पैसे दिले का. माझ्या तरी माहितीप्रमाणे कुठल्याही वक्फ बोर्डाने असे काही पोटगीचे पैसे दिले नाही किंबहुना त्या कोर्टातच गेल्या नाही, कारण जाणार कुठे ते. या पार्श्वभूमीवरती वक्फच्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनीचे जे मंडळ असणारे नियामक मंडळ त्याच्यावरती मुस्लिम धर्माचा अभ्यासक असणारे लोक असणारे, त्याच्यामध्ये इतर समाजाचे लोक असणारे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सारासार विवेक बुद्धीने सगळ्या धर्मातली माणसं काम करत असतात आणि हे काम करत असताना जसं आपण बघतो की आपल्या संस्थानांवरती विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरती संस्था रचनात्मक असते, व्यवस्था असतात, काही ट्रस्टी असतात, तशी वक्फची जरी झाली आणि त्यांनाही स्वतःला काही सार्वजनिक संस्था रजिस्टर करायच्या असतील तर त्या संदर्भामध्ये त्यांना ते स्वातंत्र्य देणारा तो कायदा आहे आणि म्हणून स्वतःचं कामाची जबाबदारी अधिक चांगल्या प्रतीने करण्यासाठी ती रचना बदललेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा संपत्तीविषयक कशासाठी त्याचा त्यांनी उपयोग करायचा, वसतिगृहासाठी करायचा का अजून कशासाठी करायचा हे त्यांच्या हातामधली गोष्ट आहे. त्याच्यासाठी ते निधी मिळवू शकतात, देणगी मिळवू शकतात आणि एखाद्या समाजाचं चांगलं आपण व्हावं तर आपण तर म्हणतोच की ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं जातं की सर्वे संतू निरामया, प्रत्येकालाच अधिकार येते आणि त्याच्यामुळे तसा तो कायदा केला तर त्याच्यावरती काही कोणाचं वेगळं म्हणणं असेल तर तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे असं मला वाटतं. माझा वक्फ बोर्डालाच लागून प्रश्न आहे. वक्फ बोर्डाच्या याच्यामध्ये विरोधात ठाकरे गटाच्या सगळ्या खासदारांनी मतदान केलेले आहे. गेली अनेक दिवस शिवसेना ही टायगर मोहीम राबवत होती. ती टायगर मोहीम अयशस्वी झाली यामध्ये. आता मला तुम्ही एक सांगा की धाराशिवच्या पत्रकारांनी तुम्ही तुमच्याशी बोलते, आता तुम्ही मला कुठल्या तरी दुसरीकडच्या नाशिकच्या पत्रकारांनी असं केलं याच्याबद्दल विचारलं तुम्ही काय सांगता, मी नाही बोलू शकत. त्यांचा प्रश्न आहे राजकीय एनआरएचएमच्या अंतर्गत राज्यामध्ये 70 संवर्गाचे कर्मचारी काम करतात. मागच्या सरकारच्या काळामध्ये 2023 मध्ये त्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी परिपत्रक काढलं. त्यापैकी फक्त 70 पैकी 2 संवर्ग कायम केलं, उर्वरितांना कायम केलं नाही. ज्यांना कायम केलं त्यांनाही मागच्या 3 महिन्यापासून पगार दिला नाही, परंतु इतर जे पूर्वीपासून जे परमनंट आहे त्यांचा पगार दिला जातो आणि यामध्ये सर्वात जास्त महिलांचं प्रमाण आहे. आरोग्य त्यांना नीट अर्ज द्यायला सांगा. प्रकाश आंबेडकर हे अतिशय सक्रिय आणि अतिशय सकारात्मक आणि अतिशय उत्साही मंत्री आहेत. मी त्यांच्याशी बोलते, आरोग्य विभागाशी संबंधित आहे आणि त्याच्यानुसार काय त्यातून मार्ग काढते ते काढतील. आज तुमचं दौरा होता, तानाजी सावंत आली नाही मॅडम. हा म्हणा काय पुढच्याच लोकांनी सगळं बोललं कारण मला एकच शेवटचा प्रश्न माझा, तानाजी सावंत आले नाही, सावंत नाराज आहेत का शिवसेनेत? कधी भेट झाली त्यांची? ताई, आपण विधान परिषदेच्या उपसभापती आहात, खूप वर्ष झालं सदस्य म्हणून काम करतायत आणि त्या सभागृहाची एक परंपरा राहिलेली आहे विधान परिषदेची. आपण स्वतः त्याचं नेतृत्व केलेलं आहे, मृणाल गोरेंनी केलेलं आहे, अहिल्याबाई रांगणेकर, खूप सारी परंपरा आहे. परंतु ज्या पद्धतीची भाषा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजपच्या महिला आमदारांकडून केली गेली त्याच्याकडे तुम्ही कसं बघता, त्याचं समर्थन करता का? हे पहा, सभापती आणि पीठासीन अधिकारी जे असतात ना ते जे काम करत असतात त्याच्यात त्या सभागृहाचं गरिमा राहिली पाहिजे, सभागृहाचं औचित्य राहिलं पाहिजे, सभागृहाच्या मध्ये वर्तन योग्य राहिलं पाहिजे, हे सगळं आमच्या हातामध्ये असतं. पण कोण काय त्याच्यामध्ये व्यक्तिगत मत मांडेल आणि तो जर का शब्द बिगर संसदीय असेल तर आम्ही काढून टाकतो.
आणि बिगर संसदीय शब्द फक्त 20च आहेत लोकसभेमध्ये सुचवलेले. त्यामुळे हा जो मुद्दा आहे याच्यावरती काही भाष्य करणं आवश्यक नाही. पायऱ्यांवरचं जे सगळं होतं घडतं तर त्याचा वेळ जर का सभागृहासाठी गेला तर चांगलं होईल असं मला वाटतं. तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या कामाची प्रकरणी तुम्ही स्वतः सभागृहामध्ये आवाज उठवला होता, त्याचा फॉलो घेतला का? पुढे काय झालं? तुम्ही बातमी छापला ना, आजच मी घेतला पोलिसांच्या बरोबर आणि पोलिसांनी सांगितलेले की त्या सगळ्या कोर्टात केसेस आहेत, तारखा पडतील आणि निकाल लागतील त्याच्यामध्ये, असा प्रयत्न करा आणि वेळ पडली तर विधी आणि न्याय लोकांना झेपत नाही. आता काल धाराशिवमध्ये मुलांच्या शिक्षणाचा खर्च देतो ना म्हणून वडिलांनी आत्महत्या केली घटना झाली. तर याबाबत तुमच्या म्हणजे डोक्यामध्ये काय आहे का विचार की मुख्यमंत्र्यांना भेटावं किंवा काही याच्याबाबत सुचवावं असं? त्याच्यामध्ये एक जेव्हा लाडकी बहीणची चर्चा झाली त्याच वेळेला शिंदे साहेबांनी जाहीर केलं होतं की लाडका युवा असं ते योजना करून त्यांना अप्रेंटिसशिप सारखं पैसे मिळावे आणि त्याच्यानुसार ती सुरू झाली योजना सुद्धा. म्हणजे मला असं सांगू की त्या योजनेच्या बद्दलचा आता काय वस्तुस्थिती आहे त्यांना जरा तुम्ही जिल्ह्यामध्ये प्रशासनाने सुद्धा सांगा. काही योजना लोकांपर्यंत माझी तुम्हाला की प्रत्येक योजनेसाठी ना तुम्ही एक अगदी 2 छोटेसे कॉलम दिले तरी चालेल, पण एखाद्या योजनेची माहिती आणि एखादी योजनेचा फायदा झाला असेल ते अधिकाऱ्यांकडून घेऊन जर का उदाहरण दिलं तर लोकांना सकारात्मक वाटेल की बाबा कोणीतरी मला मदत करणारा आहे. हे खरं आहे की शिक्षण झेपत नाही. आजकाल दुसरं काय झालंय, प्रत्येक पालकाला वाटतं की माझं मूल चांगल्या शाळेत गेलं पाहिजे, इंग्लिश शिकलं पाहिजे आणि त्याच्यामुळे ते 1 लाख 2 लाख या लहान मुलांच्या पासूनच त्या परवडत नाही. त्याच्यामुळे पालक बेजार आहे. परंतु यासाठीच म्हणून आपण जिल्हा परिषदेच्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा अधिक चांगल्या व्हाव्यात हा प्रयत्न करतो. याच्यामध्ये खूप लोक तुमच्याकडे शिक्षक सुद्धा खूप चांगले उपक्रम घेत आहेत. तर थोडं सकारात्मक वातावरण जर का झालं, अशा शेतकरी वर्गाने मुलांना शिकवलं आणि ते पाय उभे राहिले तर ती उदाहरणं जेवढी जास्त पोचतील तेवढं नकारात्मक वातावरण जे आहे ते कमी होऊ शकतं. मीडिया एक झालं, बाकी लोकांनी कोरोना लॉकडाऊन नंतर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये तर धाराशिव जिल्हा पण आहे तिथं बालविवाहाचं प्रमाण वाढलेलं दिसलं. त्यात बीड आहे, धाराशिव आहे, लातूर आहे. तर या जिल्ह्यात असं काही प्रति कार्यक्रम किंवा असं काही शासनानं काही अजून आतापर्यंत केलेलं नाही. फक्त जनजागृती आणि जिथं असे प्रकार आढळून आले तिथं डायरेक्ट गुन्हे नोंद करणं. ते त्याच्या अनुषंगानं शासन म्हणून त्याच्यासाठी काही वेगळी एखादी योजना किंवा बालविवाहासारखी समस्या ती समूळ नष्ट व्हावी यासाठी म्हणून काही उपाययोजना या पुढच्या काळात होती का शासन म्हणून? कारण असे काही मोजके जिल्हे आहेत की जिथं हे प्रमाण जास्त आहे. शासनानं अवेअरनेस फक्त करण्यावर जास्त भर दिला आहे, पण या संदर्भात पुढे काही ठोस कार्यक्रम किंवा एखादी योजना? मला असं वाटतं कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव बऱ्याच ठिकाणी प्रमाण वाढलेलं आहे खरं आहे. परंतु मुलगी शाळेत गेली नाही तर मग घरकामाला आपल्याकडे सून म्हणून आली तर बरं, असा सुद्धा विचार बऱ्याच ठिकाणी झालेला आहे. कारण मजुरीला माणसं मिळत नव्हती. आणि दुसरं असं आहे की मुलगी ठेवणं घरामध्ये माहेरी पण त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. परंतु मला इथे सांगा म्हणजे महिला बाल विकास विभागाकडून होईल जसं आहे आकडेवारी मागून त्यांना सगळ्यांना शेअर करा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ त्यांनी 100-150 असे पालक आता 36 त्यांनी जी माहिती दिली आहे त्याच्यामध्ये 36 प्रकरणं तशा प्रकारे काउन्सिलिंग करून त्यांनी थांबवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 40 लाखाचा निधी लाभ म्हणून सुद्धा वितरित केलेला आहे आणि इतर जी प्रकरणं त्यांना फाइंड आउट होत आहेत त्याच्यात काम चालू आहे. 1-2 वर्षाचा आपल्या जिल्ह्याचा रिपोर्ट मी देतो. 20 वर्षापासून भाजपचे आमदार गोरखे यांच्या स्वीस सहाय्यक यांच्या पत्नीनं डिलिव्हरीसाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. मात्र त्या प्रशासनातल्या 10 लाख रुपये डिपॉझिट करावून सांगितलं. मात्र त्यांनी 3 लाख रुपये भरण्याची तयारी केली होती. मात्र त्यांनी ॲडमिट करून घेतलं नाही. मंत्रालयातून त्या हॉस्पिटलला फोन केला गेला तरी त्यांनी ॲडमिट करून घेतलं नाही. शेवटी त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करावं लागलं. त्यांनी 2 जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र ते त्यांच्या पत्न्यांचा मृत्यू झाला नाही. आणि ही स्वतः गोरखे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेली यांची भावना. आणि याकडे आपण कसं पाहत आहे? मला स्वतः धक्का बसलाय. मी त्याच्या प्रतिक्रिया देण्यासारखं नाही आहे. अमित गोरखे आमचे सहकारी आहेत विधान परिषदेतले. ते त्यांच्याकडे माहिती घेते, चौकशी करते आणि ताबडतोब मदत पुण्यासारख्या शहरात तर मिळू शकते. खूप अगदी म्हणजे जर 10 फुटावरती पॅटर्निटी होम चांगली आहे सगळी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की असं घडायला नको. त्यातून काय जबाबदारी काय झाली तुम्ही काय बोलत? 268
कोटी साठी मंजूर झाली ते निधी ते विकास कामाचे. विकास कामासाठी ते वापस कुणी केले ते कशासाठी घेतले वापस? आणि जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत 268 कोटीचा निधी वार्षिक असतो. म्हणजे आपण ज्येष्ठ सदस्य असावं राहतो आणि सरकारमध्ये काय ताळमेळ नाही का, त्यामुळे ते रद्द करावं लागतं काल ते. त्या एका लोकप्रतिनिधी काय तक्रार केली सीएम त्या सगळ्या कामाला स्थगिती दिली. हो, पण ते परत विकास केले कामे तसं म्हणजे नाहीये. नाही, एक मिनिट. यापूर्वी पण असंच झालं. दुसऱ्या वेळेस स्थगिती आहे. हा, दुसऱ्या वेळेस स्थगिती आहे विकास काम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारू शकता ते तुम्ही ते न भेटल्यामुळे मला विचारताय. मी या उत्तर द्यायला असमर्थ आहे, पण असं काही घडणार नाही. ते पैसे वाया जाणार नाही, त्यातून योग्य तो मार्ग निघेल याची मी तुम्हाला ग्वाही देते. मॅडम 1 रुपयात पीक विमा योजना जी आहे ती पुढील हंगामापासून बंद करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलंय. त्यात जे गैरप्रकार होत आहेत हे या मागचं कारण 1 रुपयात तुम्हाला गैरप्रकार नाही. तुमचं काय नाव? आकाश आकाश. काय माहिती का, अशा काही वर्षापूर्वी अशा अफवा खूप पसरवायच्या. नाही काय काय भाकरी ठेवली की नंतर बैठकीतला तसं एक फोटो मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतला विषय आहे. माहिती वाचलेलं नाही मला नाही. आणि उलट विम्याचे पैसे मिळाले. मी कोकाट्यांचं स्टेटमेंट वाचलं 3 दिवसापूर्वीचं, त्याच्यामध्ये विम्याचे पैसे लोकांचे 2 वर्षाचे राहिलेले मिळाले असं मी वाचलं. त्यामुळे 1 रुपयाची विमा योजना बंद होणार आहे. मी तपासून घेते, तसं असेल तर मी तिथे लक्ष घालते, आणि तसं नसेल तर तुम्ही ते दुरुस्त करा. आपण बोलतो सातत्यानं त्याच्यामध्ये वाढ होते आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ होते. असंच धाराशिव जिल्ह्यातील एका गावातील एक पीडित महिला आहे, तिच्या अक्षरशः 7 वर्ष मंडळींनी छळ करून तिचे केस काढलेले, गोळ्या काढलेले, तिचा छळ केलेला आहे. घटना वारंवार सातत्याने बार्शीत दिलेली महिला. मुद्दा काय होतो माहिती का, आपला समाज जो आहे ना, तो समाजाची सहानुभूती जरी असली तरी समाजाचं धारिष्ट होत नाही की अशा मध्ये पडायचं. कारण असं मानतो समाज सुद्धा की ती प्रॉपर्टी येते, त्याला वाटत असतं की मी काही करू शकतो, मारून टाकू शकतो. ही सगळी एक गतानुगतिक सरंजामी विचारसरणी आहे आणि आपण त्याच्यामध्ये समाज म्हणून बोलते. माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे की संघटनांनी काहीतरी करावं. माझं म्हणणं 50% महिला मतदार आहेत. फक्त महिला आमदारांनीच काय याच्यावर बोलावं? सगळे आमदार खासदार सगळ्यांनी याच्यामध्ये त्या महिलांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. समाजातले गावातले जे आहेत प्रतिष्ठित त्यांनी तिला मदत केली पाहिजे आणि तिथे कुठेतरी थांबवलं पाहिजे की गोष्टीच्या. पण आपण बघतो की तुम्ही नाही म्हणजे पण बाकी काही लोक हल्ला करत असताना सुद्धा रील करून घेतात, त्याची व्हिडिओ काढतात पण मध्ये पडत नाही. त्यामुळे या ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आमच्या महिला संघटनांना मी सांगते लक्ष देऊन तिला मदत करण्याच्या संदर्भामध्ये. परंतु डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचार या विषयावरती अंमलबजावणीच्या यंत्रणा खूप आवश्यक आहे. आम्ही आता स्त्री आधार केंद्राचं जे काम करतो ते मी सांगायला वेळ मिळत नाही, पण आता आम्ही 14 मार्चला कौटुंबिक हिंसाचार प्रश्नामध्ये अंमलबजावणीच्या यंत्रणा कशा आम्ही वापरल्या याच्याबद्दलच एक मोठं जागतिक चर्चा झाली आणि खूप त्याच्यामध्ये महिलांनी असं वाटतंय की त्यांनी स्वतः याच्यामध्ये प्रोॲक्टिव्हली पडावं, परंतु चांगलं काम मदतीचं करावं अशी आज या सगळ्या लाडक्या बहिणी आणि सगळ्यांची इच्छा आहे. आणि आम्हाला तर असं मी आवाहन करते तुमच्या मार्फत की अशा ज्या महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या पीडित असतील त्या जिल्हा परिषदेचे समुपदेशन केंद्र असतील प्रत्येक ठिकाणी. जिल्हा परिषदेचे समुपदेशन केंद्र आहेत, नाहीतर मग नाहीतर डॉक्टर अहंकारीच्या संस्थेचे समुपदेशन केंद्र आहे, तर त्यांच्याकडे तुम्ही जरूर मदत द्यावी. महात्मा फुले आरोग्यदायी योजनेअंतर्गत 1000 अधिक उपचार दिले जातात, परंतु नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझरचा समावेश नाहीये खासगी रुग्णालयात. सिझरचं प्रमाण या काळामध्ये वाढलं. आता आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अशा वेगवेगळ्या आजार पण नाही म्हणता येणार, अशा वेगवेगळ्या गरजांचा समावेश करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि आता एक चांगलं झालेलं आहे की 5 वर्षासाठीचा मॅन्डेट महायुतीला व्यवस्थित मिळालेला असल्यामुळे आणि सगळे मंत्री पण उत्साही असल्यामुळे याच्यामध्ये या सगळ्या सूचनांचा विचार करून आपण पाठपुरावा करू. तानाजी सावंतांचा प्रश्न विचारला गेले का? सावंत महाराजांनी असं विचारलं होतं, तुम्हीच नाराज झाल्या म्हणते का? तानाजी सावंत यांचं असं आहे, मुळामध्ये मी आमच्या स्थानिक संयोजकांना सांगितलं होतं सगळ्यांना कळवा, त्याप्रमाणे त्यांनी कळवलं. तर ते त्यांच्याकडे पोचलं नसेल किंवा दुसरं काही कार्य पावलं असेल, पण तानाजी सावंतांचं चांगलं माझं संवाद आहे. आणि ते आरोग्यमंत्री असताना तर असं व्हायचं की ते खूप लोकांना निलंबन करून टाकायचं. मला उलट वरून सांगायला लागायचं की तुम्ही जेवढं आवश्यक आहे तेवढं निलंबन करा, कारण
कार्यक्षमतेकडे खूप त्यांचं लक्ष होतं आणि नाराज वगैरे नाही. मी त्यांच्याबरोबर परत अजून एखादी मीटिंग घेईन आणि तुमचं एक वक्तव्य त्यांना मग एकही प्रश्न निवडणुकीनंतर ते एकदाही मतदारसंघात आले नाही किंवा प्राथमिक कार्यक्रम काही तानाजी सावंतांचं एक जुनं वक्तव्य आणि आता नुकतंच तुम्ही एक मुलाखतीत म्हटलं होतं की शिवसेनेत एक मर्सिडीज दिली की पद मिळते आणि तानाजी सावंत हे म्हणले होते की खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या खासदारकीसाठी मी 10 कोटींचा पक्षनिधी दिला. हे सातत्याने अशी वक्तव्य येतात, काय नीलम गोरेंनी याच्यावर काही बोलण्यास नकार दिला. पहिल्या वक्तव्यावर आणखीन एक ते वनीकरणाचं म्हटलं तुम्ही आता हातवडी वनीचं जवळ आहे. 15 दिवस झाले त्या झाडांना 18 ते 28,000 झाडं आहेत. त्या झाडांना काही करायला कुठे म्हणून त्या झाडांना पाणी नाही कुठे? ते हातवडी पण तुम्हाला अशी काही अडचण असेल तर यांना सांगा जरा. मी बाईट घेतली तुझ्याकडे मजाची जो ते सांगतील माणसाला. फॉरेस्ट वाले सांगतील. चला.